नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव हा मीटिंगमध्ये बिझी असतो तेवढ्यात ईश्वरी बाळाला घेऊन रूममध्ये आलेली असते. ती म्हणते की छकुली बघ, तू मामाच्या रूममध्ये आलीयस बघ, सगळे कसं असे अगदी हसत स्वागत करत आहे तुझं, ये छकुली असं म्हणून आता ती अर्णवजवळ येते आणि अर्णव सर हे बघा मी छकुलीला घेऊन आले. तेवढ्यातच अर्णव आता त्याची मीटिंग तिथेच थांबवतो आणि म्हणतो की सर प्लीज होल्ड फॉर अ मिनिट. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर अहो काय झालंय, तुमची इथे बघा मस्तपैकी भाची तुमच्या रूममध्ये आली आहे आणि तुमचं काही काम बंद होतच नाहीये. आणि तो म्हणतो की मी सिंधोर, माझी महत्त्वाची मीटिंग सुरू आहे, मी नंतर खेळेन तिच्यासोबत. तेव्हा मग ती म्हणते की सर अहो असं काय करताय, तुम्हाला माहिती आहे ना ती किती गोड आहे ते, आणि इथे मी तुम्हाला तिच्यासोबत खेळायला घेऊन आले ना, मग तुमचं काय काम तर नेहमीचंच आहे, ते काय होतच राहील. अधिक चांगले आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेवढ्यातच आता ती म्हणते की छकुली छकुली ना आईकडे अगदी कम्फर्टेबल असते, तशीच तिची मामी ना तिची आईच आहे ना, तिच्या आईसारखं सांभाळतीये. त्यामुळे लगेचच आता अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, तू आई नाहीयेस, तू तू मामी आहेस. तेव्हा मग ईश्वरी जरा तिचा चेहरा लगेच पडतो. ईश्वरी म्हणते की सर ठीक आहे. अर्णव म्हणतो पण मिस इंदोर तू स्वतःला करेक्ट कर. आता अर्णवने ती मीटिंग तिथेच थांबवलेली असते आणि ईश्वरीला तो समजवायला लागतो की हे बघ मिस इंदोर, मी तुला आता एकच सांगतो, ते म्हणजे की तू अजिबातच ह्या गोष्टीचा चुकीच्या पद्धतीने विचार करू नकोस. मी तुला हे सांगतोय की तू आई नाहीयेस आणि कितीही काही झालं तरी तुझ्या मनात जे काही विचार चालू आहेत ना ते शांत ठेव. ईश्वरी म्हणते की सर मी ना खूप आनंदी असते आणि नेहमी आपल्या नात्याला पुढे जाऊन घेऊन जाण्याचा विचार करत असते, परंतु त्याच वेळेला तुम्ही असं काहीतरी बोलताना ज्याने मला खरंच खूप वाईट वाटतं आणि त्यामुळे मग माझा चेहरा पडतो. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदोर हे बघ, तुला वाईट बोलावं असं काही इच्छा नाहीये, तू सगळं काही नीट सांभाळतेस, तू हँडल व्हेरी वेल, पण मला ह्या गोष्टीसाठी थांबावं लागतं आहे. ह्या गोष्टीचा जोपर्यंत मनातून विचार जात नाही ना तोपर्यंत आपण या नात्यात पुढे जाऊ शकत नाही, निदान मी तरी. नंतर आकाश आता इथे देसाईंच्या घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर लगेचच नमू म्हणते की आकाश तुम्ही इथे. तेव्हा शुभंकर म्हणतो की वाव व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, चक्क आकाश इथे. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो खरंच भारी, बरं झालं आलात तुम्ही, बऱ्याच दिवसांनी भेट झाली. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर मग आता आकाशला लगेच शुभंकर म्हणतो की तू बस इथे. अगं नमे उठ ना, त्यांना बसू दे ना, जावई आहेत ना ते घरचे. तेव्हा लगेचच नम्रता म्हणते की ओ सॉरी, या या आकाश सर तुम्ही इथे बसा, असं म्हणून आता आकाशला ती बसायला देते. नंतर सुप्रिया म्हणते की थांबा, मी तुम्हाला पाणी आणून देते. नंतर मग आता शुभंकर म्हणतो की वाव, म्हणजे आज खरंच खूप बरं झालं आकाश इथे आले, त्या निमित्ताने ना आपल्याला मस्तपैकी गप्पा तरी मारता येईल. आणि कसं आहे ना खरंच खूप, आणि मला एक कळत नाहीये, मला हिला तुम्ही कसं काय हँडल करता, म्हणजे इतकी बडबड बडबड करत असते ना की काही विचारायलाच नको. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो हे तर खरं आहे शुभंकर तुझं. तेव्हा नम्रता चिडते आणि म्हणते आई बघितलंस ना, हे दोघं जण एकत्र आले आणि कसे एक टीम बनून माझ्या विरोधात उभे राहिले ते. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं गंमत करतायत ते तुझी. मग नंतर सुप्रिया तिच्यासोबत बोलत असते, म्हणतो की ॲक्च्युली ना ईश्वरीने एक फन पार्टी ऑर्गनाईज केली आहे घरात, रात्रीच्या घरातल्या घरात, त्यामुळे हिला घेऊन यायला जाय. तेव्हा सुप्रिया म्हणते की एवढ्या रात्री, पण शुभंकर म्हणतो की अगं जाऊ दे, तिथे ईश्वरी आहे, तिचे मिस्टर आहेत, काही काळजी करू नकोस, जाऊ दे. मग नम्रता पटकन निघून जाते आणि लगेच शुभंकर म्हणतो बघितलं किती घाई झाली सासरी जाण्याची. नम्रता आता त्याच्याबरोबर लगेचच निघूनते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी आणि मामा अर्णव काहीतरी डिस्कस करत असतात. ईश्वरी म्हणते की बघितलं ना, म्हणजे हे सगळं जे काही घडलंय त्याच्यामागे एक वेगळंच कारण असू शकतं आणि हे जे आपण करतोय ना ते खरंच खूप चांगलं आहे, ह्या निमित्ताने काहीतरी होऊ शकतं, आपण जे ठरवलंय त्या गोष्टी होऊ शकतात. अर्णव म्हणतो परंतु मी सिंदूर मला ना अजिबात पटत नाहीये, या सगळ्या गोष्टी आपण कशा करायच्या तेच कळत नाही. ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला सांगते ना, काही ना काहीतरी नक्कीच होईल, म्हणजे हा जो आपण गेम खेळणार आहोत त्यामधून नक्कीच काहीतरी आपल्याला साध्य होईल. मामा म्हणतोय की हो, मला ही जी काही ईश्वरी म्हणते ना ते अगोदी पटतंय, कारण की जर आपण राकेशला असं काही विचारायला गेलो तर तो सांगणार नाही, परंतु हा जो गेम आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच आपण त्याच्या मनामध्ये काय चालू आहे किंवा त्याचं मन काय सांगतंय या सगळ्या गोष्टी आपण शोधून काढू शकतो. आता त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की चला मग आता आपल्याला हा गेम चालू करायचाच आहे, आपण सगळ्या जणांना सांगूया आणि मजा करायची आहे.
आणि ह्या निमित्ताने का होईना सगळ्यांसोबत मजा येईल, शिवाय सगळे एकत्र आल्यानंतर जर समजा राकेशच्या तोंडून काही निघालं तर ते चांगलंच आहे, असं ईश्वरी आणि मामा दोघेजण ठरवतात. अर्णव त्यांचा कॉन्फिडन्स बघतच राहिलेला असतो. अंजलीची आता पाठ सारखी दुखत असते. वल्लरी तिच्याकडे येते आणि म्हणते की काय गं अंजली, त्रास होतोय का गं खूप? ती म्हणते की हो ना मामी, अगं अगदी दमायला झालंय, कंबरनं नुसती दुखते माझी. तेव्हा मामी म्हणते की मग काय होणार, दिवसभर एकटीच तू बाळाला हँडल करत असतेस, तिला सांभाळत असतेस, तर कंबर दुखणार नाही तर काय होणार आहे? मला माहितीये तुला त्रास होतोय ते. ती ईश्वरी काय फक्त नावाला आहे गं, म्हणजे लोकांना सांगायला की मी सांभाळते अशी घेऊन दाखवते, परंतु दिवसभर तर तू एकटीच हँडल करत असतेस ना हिला. मला ना खरंच खूप राग येतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना या घडतात ना अशा, ते बघून चीड होते. आणि मला सतत वाटत असते गं काळजी तुझी, म्हणून मी आपली सारखी सारखी तुला आवाज द्यायला येतच असते इथे, असं ती बोलते. तेवढ्यातच तिथे ममू आणि आकाश येतात आणि मग नम्रता विचारते की अंजलीताई, कशी तुमची तब्येत, बाळ कसं आहे? तेव्हा अंजली म्हणते की हो मी बरी आहे. ती अगदी तुटकपणे तिला उत्तर देते. नंतर मग आता आकाश हा बघतच राहतो, त्यालाही अंजलीचं ते बघणं आवडत नाही. नंतर आता लगेचच पुढे अंजलीला ती म्हणते की मी ना बाळाला बघायला आले होते, बघू का? तेव्हा ती पटकन त्या जाळी बंद करून टाकते आणि म्हणते की नाही, ॲक्च्युली काय ना, ती आता झोपलीये म्हणूनच तुला बघता येणार नाही. आणि हे पाहून आता वल्लरीला तर खूपच आनंद होत असतो. तेवढ्यात वल्लरी म्हणते की म्हणजे आज इतक्या रात्री नम्रता कशी काय आलीस गं दुरून बाळाला बघण्यासाठी? तेव्हा तो म्हणतो की अगं मॉम, ॲक्च्युली ईश्वरीने आपल्या घरात एक फन पार्टी ऑर्गनाईज केली आहे, एक गेम, त्यामुळे. आपल्याला सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं होतं आणि म्हणून दमूला पण बोलवलं. तेव्हा ते म्हणते की बापरे, मला तर या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाहीये. म्हणजे घरात घेऊन खेळण्याला जाणार आहे त्याबद्दल आम्हाला तर काही माहीत नाहीये. परंतु वा, बाहेरचे लोक मात्र पटापट आले तिथे लवकर. तेव्हा हे ऐकल्यानंतर आकाशला जरासा राग येतो. तो म्हणतो, एक मिनिट मॉम, नम्रता काही बाहेरची नाहीये राईट? तो तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की नम्रता ही घरातलीच आहे, आपली आहे. त्यामुळे तिलाही आम्ही म्हणजे पार्टीमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे किंवा बोलवलेलं आहे. तेव्हा मग नम्रताचं ते वागणं पाहून जराशी ती शांतच बसलेली असते. अंजली म्हणते की हो, बाकी तर ठीक आहे, मग आम्हालाही काही माहिती नव्हतं पार्टीचं वगैरे. तेवढ्यात नमू म्हणते की खरंच ताई, गोड आहे हो बाळ तुमचं, शकुली खरंच खूप गोड आहे. तेव्हा लगेचच अंजली म्हणते की हे बघ नम्रता, बाळ झोपलेलं असताना तेव्हा बाळाला असं बघू नये, नजर लागते, लहान बाळ असतं ते. तेव्हा ती म्हणते की सॉरी ताई, माझं चुकलं. मग त्यानंतर आकाशला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. आकाश म्हणतो की चल नम्रता, जाऊ दे, मला माहीत नव्हतं ती बाळाला बघण्यासाठी इतके रूल्स असतात ते. तो तिला बाहेर घेऊन जातो. नंतर वल्लरी म्हणते की बघितलं कशी वागते ते, कसं आपल्या आकाशला त्या नम्रताने मुठीत ठेवलंय. शेवटी ईश्वरीचंच ट्रेनिंग आहे, बाकी काय. असं म्हणून आता सगळेजण इथे गेमसाठी आलेले असतात. मग सगळ्यांना मामा सांगत असतो की या गेमचं नाव आहे शब्दांचं मूल. एका मागोमाग एक शब्द दिले जाणार आहेत, त्या शब्दांची अगदी करेक्ट उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. म्हणजे काय आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतो. ते म्हणजे की एखादा शब्द दिला जाईल, त्या शब्दांवरून तुम्हाला करेक्ट शब्द ओळखायचा आहे किंवा तुम्हाला जे काही पटकन सुचते ते बोलून टाकायचं आहे. आणि आपण या गेमला शब्दांची मारामारी असंही म्हणू शकतो. तेव्हा लगेचच मामी म्हणते की अच्छा, म्हणजे बाकीची भांडणं होतात ते ठीक नाहीये का, की तुम्हाला माझंही हाच गेम खेळायचा आहे? तेव्हा मामी असं म्हटल्यावर मामा म्हणतो की अगं वल्लरी, ते वेगळं असतं, हे वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला तुला भांडायचं मूडमध्ये कशाला असायला हवंय? हा इथे एक गेम खेळला जाणार आहे बरं, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला तेच तेच बोलायला नकोय. मामा म्हणतो की बरं चला, आता सगळ्यांना काही गेम समजलेला आहे, त्यामुळे एक एक करून प्रत्येकजण आता हे गेमसाठी सहभागी होणार आहे. तेवढ्यातच आता आकाश म्हणतो की डॅड, खरंच तुम्ही शब्द देणार आहात? म्हणजे आम्हाला जर विचारच करावा लागतोय. तेव्हा नम्रताचा पहिला नंबर आलेला असतो. नम्रता? नम्रताला लगेच मामा म्हणतो की चला नम्रता मॅडम, तुमचा पहिला नंबर आला. चला, आता त्यांना काही आपण सांगणार आहोत, त्या लवकरात लवकर आपल्याला त्याचं उत्तर देणार आहेत बरं का. तेव्हा मग नम्रता उठते आणि मामाच्या इथे बाजूला जाऊन बसते. त्यानंतर तेवढ्यातच आता नम्रता आल्याबरोबर मागून अंजली आणि राकेश येतात. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ते दोघं आल्याबरोबर मामा म्हणतो की वा, भारीच आहे, या जावई बापू. अंजली, या तुम्ही पण या गेममध्ये पार्टिसिपेट करा. आणि आकाशला तो म्हणतो की आकाश उठ, त्या दोघांनाही बसू दे, त्यांनाही गेममध्ये पार्टिसिपेट करावं लागेल ना. तेवढ्यातच आता लगेचच पुढे तिलाही प्रश्न विचारले जातात आणि ती त्या अगदी रॅपिड फायरसारखी प्रश्नांची उत्तरं देत असते. आणि ती उत्तरं देत असताना मामा एक एक प्रश्न विचारत जातो. तेव्हा ईश्वरी तिला म्हणते की जिंदगी
आकाश सर. तेव्हा मग ती म्हणते की जिंदगी. आणि मग अशा प्रकारे एक एक प्रश्नांची उत्तरे येत असतात. प्रेम, विश्वास असंही ती म्हणते आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टींची उत्तरं हळूहळू यायला लागतात. तेवढ्यात लगेच देसाई असं बोलल्यावर पुढचं उत्तर लगेचच मामी देते की चालू. तेव्हा सगळेजण शांत होतात आणि मग ईश्वरी म्हणते, 1 मिनिट मामी, आमचं आडनाव घेतल्यानंतर तुम्ही चालू असंही का म्हणालात? तेव्हा ती म्हणते की अगं चालू याचा अर्थ चतुर. चतुर म्हणायचं होतं मला, बाकी काही नाही. हुशार ना तुम्ही? तेव्हा ती म्हणते की हो मामी, हुशार तर आम्ही देसाई आहोतच, परंतु काय आहे ना, हा गेम आहे आणि आम्हाला ना आमची लढाई बरोबर खेळता येते आणि जिंकता येते. त्यामुळे जेव्हा तुमचा टर्न येईल ना तेव्हा तुम्ही बोला, आता मध्ये तुम्ही बोलू नका, असे ईश्वरी तेव्हा खणकावून सांगते आणि गप्पणे ती बसलेली असते. मग त्यानंतर इथे नम्रताने सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित दिलेली असतात. त्यावेळेला नम्रताला ती बसायला सांगते. नंतर टर्न येते अर्णवची. आता अर्णवला बोलवलं जातं. त्यानंतर अर्णवला उत्तर प्रश्न विचारले जातात की हेल्थ, तेव्हा तो म्हणतो जिम. नंतर नम्रता म्हणत असते की कॉफी, ब्लॅक कॉफी, तेव्हा तो म्हणतो की माय लव्ह. आणि नंतर मग तो म्हणतो की फ्रेंड म्हणजे दोस्ती, तेव्हा तो म्हणतो मिस इंदोर. नंतर त्याला विचारतात विश्वास, मग तो म्हणतो मिस इंदोर. नंतर मग त्याला विचारलं जातं तू बडबडी, मग तो हेही म्हणतो की मिस इंदोर. नंतर मग त्याला विचारलं जातं की प्रेम, तेव्हा तो ईश्वरीकडे बघतो आणि मिस इंदोर बोलायलाच जाणार असतो तेवढ्यात गप्पच बसतो. सगळेजण आता त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. नंतर मग आता ईश्वरी ही गप्पच बसलेली असते, ती पुढे काहीच बोलत नाही. मग अर्णवला प्रेम म्हटल्यावर तो गप्प बसलेला असल्याने मामा म्हणतो की चला, टाईम आऊट झालेला आहे, चला आता जागेवर बसायचं जाऊन. हा गेम जिंकला जातो आणि बाजूला जाऊन बसतो. आता ईश्वरीची टर्न येते. ईश्वरीला विचारलं जातं. ईश्वरीला म्हणतात की इंदोर, तेव्हा ईश्वरी म्हणते की जिलेबी. नंतर मग ईश्वरी म्हणते की लहानपण, तेव्हा ती म्हणते इंदोर. आणि त्याचबरोबर पुढे ईश्वरीला विचारलं जातं की भडकूचंद, तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर. नंतर मग बडबडी असं म्हटल्यावर ती रेडिओ जॉकी म्हणते. तेव्हा मग सगळे ओरडतात की नाही, बडबडी म्हणजे ईश्वरी, तू स्वतःलाच बोललं पाहिजे, समजलं? तेव्हा मग ती म्हणते की हो, मीच आहे बडबडी, ओके. आणि त्यानंतर मग सगळ्या जणांचे अगदी रॅपिड फायर मस्तपैकी खेळून झालेले असतात. आणि तेवढ्यातच आता ईश्वरीला मामा म्हणतो की आता काय आणखी बोलायचंय? ईश्वरीने पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत, चला तिच्यासाठीही टाळ्या वाजवा. मग ईश्वरीसाठी आता टाळ्या वाजवतात. नंतर मग पुढचा राऊंड सुरू होणार असतो, म्हणजेच पुढची व्यक्ती असते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की चला, मी तर आता बाजूला बसते जाऊन. नंतर ईश्वरी आता झाल्यानंतर मामा म्हणतो राकेश म्हणजे जावई बापू, तुम्ही या, तुम्ही बसा आता या आमच्या हॉट सीटवर. तेव्हा मग तो म्हणतो की नको, म्हणजे काय ना, माझी मेमरी तशी नाहीये आणि मला काही आठवत नाही, त्यामुळे मी काय उत्तरं देणार ना तुमच्या प्रश्नांची. तेव्हा मग लगेचच मामा म्हणतो की अहो जावई बापू, असू दे, जे वाटेल ते तुम्हाला उत्तर द्या, काहीच नाही, इतकी गंमत आहे आणि इतकं काही तुम्हाला बोलायचं नाहीये, काळजी करू नका, तुम्ही सगळं काही व्यवस्थित उत्तरं येणार आहेत. आपल्या मेमरीचा गेम फक्त एक मजा म्हणून खेळतोय, बाकी काही नाही. तेव्हा लगेचच तो जाऊन बसतो आणि त्याला प्रश्नांची उत्तरे विचारायला सुरुवात करत असतात. त्यावेळेला मग मामा, ईश्वरी आणि अर्णव तिघही एकमेकांना खुणवतात आणि प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात करत असतात. त्यावेळेला मग मामा त्याला विचारतो की नातं, तेव्हा मग विश्वास आणि अंजली, मग तो म्हणतो छकुलीची आई. नंतर मग त्याला विचारलं जातं की लॉयर, तेव्हा तो म्हणतो की वकील, कोर्ट कचेरी. मग त्याला अर्णव विचारतो दादा, तेव्हा तो काहीच बोलत नाही, दादा म्हणजे भाऊ. नंतर तो म्हणतो गोवा, तेव्हा पटकून तो रिया असं बोलून जाणार असतो, तेवढ्यात तो रिअल एस्टेट असं बोलून जातो. आणि मग त्याला प्रश्न विचारता विचारता खूप काही बोलत असतात. अंजलीला त्याचा राग येतो, ती म्हणते की बस करा, हे सगळं करण्याची गरज आहे, म्हणजे मला कळते तुम्ही याला का प्रश्न विचारताय ते, परंतु त्यांच्या मेमरीवरती उगाच तुम्ही कशाला ताण देताय? त्यांना जर बरं वाटत नाहीये तर उगीचच तुम्ही या गोष्टींमध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न नका न करू. तेव्हा मग अर्णव गप्प बसलेला असतो. तेव्हा आजी म्हणते की जाऊ दे रे, तुम्ही पण कशाला त्यांना गेममध्ये घेताय? तेव्हा लगेचच मामा म्हणतो की आई, अगं आई, एक मजा म्हणून घेतोय तो ठीक आहे, राहू दे, नसेल खेळायचं त्यांना तर. त्याचबरोबर इथे आता ईश्वरीही गप्प झालेली असते आणि अंजली त्याला आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते की काय हो, तुम्ही पण काय, तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांचं ऐकायला कुठे जाता? हे गेम खेळण्याचं वगैरे त्यांचं ना फक्त एक नाटक होतं. म्हणजे तुम्हाला खरं सांगायला गेलं ना तर त्यांना असं वाटतंय की तुम्ही फक्त हे मेमरी जाण्याचं नाटक करताय. त्यामुळे ते तुमच्यासोबत असं काही काही बोलून तुमच्या तोंडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्ही प्लीज प्रत्येक वेळेला का बोलता या गोष्टीला? प्लीज स्वतः विचार करा ना तुम्ही की नेमकं हे सगळं काही सुरू आहे ते. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायचंय. पण ना तुम्ही खूप भोळे आहात. तुम्हाला ती जे काही विचारतात त्याबद्दल काहीही सांगता येत नाहीये. त्यानंतर मग आता राकेश म्हणत असतो की मग काय करायचंय आता, मला तेही सांग ना तू.
म्हणजे तुम्ही सांगा, मला एक गोष्ट कळते की ती खरंच खूप चांगली आहेत, म्हणजे घरातले प्रत्येक व्यक्ती हे मला चांगलेच दिसतायत आणि ते कुठल्या तरी कारणावरून माझ्याशी संवाद साधतायत, मला मेमरी परत आणण्याचा प्रयत्न करत असतात, तर ते चांगलंच आहे ना. तेव्हा मग ती म्हणते की तुम्हाला वाटतंय तसं सगळं काही नाहीये, तुम्हाला असं वाटतं की ते सगळे जे काही आहे ते तुमच्या चांगल्यासाठी म्हणतायत, पण नाही, त्यांना तुमच्या तोंडून काहीतरी काढून घ्यायचं असतं. तेव्हा तो रिक्वेस्ट करतो, मी अंजली मॅडम, मला माहिती आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीतरी राग असू शकतो, परंतु मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का, तुम्ही ना त्यांच्याबद्दल मला काहीही वाईट सांगू नका, म्हणजे ना आत्ता माझ्या त्यांच्यासोबत बॉन्डिंग होतंय ना तेही तुटलं जाईल. म्हणूनच मला प्रत्येकाला आपापल्या वेळेनुसार आपापल्या गोष्टीनुसार जुळवून घ्यायचं आहे, असं तो तिला सांगतो. आणि मग कसं आहे ना की कितीही काही झालं, तुम्ही कितीही बोललात ना तरीही मला या गोष्टीचं वाईट वाटेल, त्यामुळे तुम्ही प्लीज या गोष्टी बोलू नका, जेणेकरून मला काही त्रास होईल. ठीक आहे, मी झोपतो, गुड नाईट, असं म्हणून तो झोपायला जातो. परंतु आता अंजलीच्या डोक्यात मात्र विचार सुरू असता. काही झालं तरीही हे जे काही राकेश आहेत त्यांना शांत करण्याची गरजच नाहीये, कारण की ते अगोदरच शांत आहेत, परंतु हे सगळं मुद्दाम ईश्वरी करते. नंतर ईश्वरी आता बाळाला घेऊन खेळत असते आणि तेवढ्यातच अर्णव पण तिच्याबरोबर तिथे बाळाला घेऊन खेळायला येतो. राकेश तिथे येतो आणि त्या दोघांना बाळाशी खेळताना त्यांची गंमत बघत असतो. त्यानंतर मग अर्णव आता बाळाशी खेळणी वाजवून वाजवून तिच्याशी खेळत असतो. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की बघितलं, मामीच्या खांद्यावरती म्हणजेच मामीच्या अंगावरती सू केली बाळाने, म्हणजे मामीची ही खुशी आहे ती हक्काची आहे ना, तिला त्यामुळे तिने अगदी हक्काने यावर सू केली आहे. समजलं, अजिबातच मामावरती प्रेम नाहीये, मामा नाही आवडत आम्हाला, आम्हाला मामी जास्त आवडते. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही नाही, हे बघ मी सिंदूर, तर उगीचच काही बोलू नको, म्हणजे तिला आवडतो ना तर मी आवडतो, मी मामा आहे तिचं, समजलं, त्यामुळे मीच बाळाला घेणार आहे. तेव्हा मग ईश्वरीच्या हातून तो बाळाला घेतो. परत ईश्वरी घेते आणि म्हणते की नाही, अजिबात नाही, आता छकुली ही मामीजवळ राहणार आहे, मामी हक्काची आहे ना, हो ना, असं म्हणून त्या दोघींचंही आता तिथेच वाद सुरू होतात. आणि तो एकदा ईश्वरीकडून बाळाला घेतो तर ईश्वरी एकदा त्याच्याकडून घेते आणि म्हणते की नाही, माझी आहे भाची, माझी भाची, असं म्हणून त्यांचे तिथे हळूहळू वाद होत असतात, म्हणजे अगदी लाडे लाडे, कारण की बाळासाठी. तेवढ्यात लगेचच ईश्वरी म्हणते की बघितलं, अर्णव सर कशी हसते, ती लबाड आहे, तिला माहितीये आपण तिच्यावरून बाळासाठी भांडतोय म्हणून. एवढ्यात ईश्वरी येते, तेवढ्यात अंजली येते आणि म्हणते की वा, हे बरं चाललंय तुमचं, आणि तुम्ही काय इतक्या मोठमोठ्या आवाजात तिच्यासोबत बोलताय, तिच्या समोर बोलताय, तिला भीती वाटत असेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही अगं ताई, बघ ती कशी गालातच हसते ती. तेवढ्यातच लगेचच शिर्के येतो आणि म्हणतो की सर, आपली एक मीटिंग आहे, ती मीटिंग आपल्याला आता अटेंड करायची आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी ताईसोबत जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही त्यांना जरा मीटिंग थोडी पोस्टपोन करायला सांगा. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग तेवढ्यात अंजली म्हणते की नको, जर तुझं तसंच काही महत्त्वाचं काम असेल तर ते माझ्यासाठी उठीच टाळू नकोस, तुझं तुझ्या कामासाठी. असं म्हटल्यानंतर आता ताई म्हणते की तुझी काहीच गरज नाही, मी जाईन बाळाला घेऊन. अर्णव म्हणतो की ताई, असं काहीच नाहीये. राकेश म्हणतो की हो, म्हणजे ना मॅडम जे काही म्हणतात ते मला बरोबर वाटते अर्णव साहेब, तुम्ही तुमच्या मीटिंगसाठी जा, म्हणजे या कामासाठी तुम्ही काही तुमचं काम थांबवू नका. मी काही दिवसभर इथे घरातच बसून असतो, त्यामुळे मी जाईन त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये, काहीच काळजीचं कारण नाहीये, तुम्ही फक्त जा, तुम्ही तुमचं काम आहे ते आटपून घ्या, असं राकेश बोलून दाखवतो. आणि नंतर मग तो म्हणतो की बरे ठीक आहे, मी येतो अंजली मॅडम तुमच्यासोबत, आणि छकुलीला इथे तिच्या मामीजवळच राहू दे, ती छान खेळते या ईश्वरी मॅडम बरोबर. तेव्हा अंजली म्हणते की नको, काही नाही, आपण दोघं सोबत जाताना तिला घेऊन जाऊया, काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हणून आता अंजली अगदी हिसकावल्यासारखं ईश्वरीकडून छकुलीला घेते आणि निघून घेऊन जाते. ईश्वरीलाही याचं जरा वाईट वाटत असतं. अर्णव गप्प बसलेला असतो, परंतु तिच्यासोबत राकेश गेला आहे याची भीती त्याला जरा वाटत असते. तेवढ्यातच शिर्केला आता अर्णव म्हणतो की शिर्के, एक काम करा, आपली माणसं ताईच्या मागे लावा, कारण की तिच्यासोबत तो राकेश आहे, मला कोणत्याही प्रकारची कुठलीही आता तिरंगाई करून चालणार नाही, जाऊ दे, त्यांच्यासोबत कोणाला तरी जा. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बाकी इंटरव्ह्यूचं जे काही आहे ते मी बघून घेईन, आणि म्हणूनच आता अर्णव हा कामासाठी त्याच्या निघून गेलेला असतो. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही विचार करतात की राकेशचा पर्दाफाश कसा करायचा आहे. ईश्वरी तिच्या रूममध्ये असते आणि त्याच वेळेला ती काहीतरी काम करत असताना तिला सारखं सारखं आठवत असतं अर्णवने सांगितलेलं की तोपर्यंत तू माझी आई कशी गेली किंवा तुझी आई निर्दोष आहे याचा काही पुरावा आणणार नाहीस ना, तोपर्यंत आपलं नातं मला पुढे घेऊन जाता येणार नाही. तेव्हा ईश्वरी कपाटात कपडे ठेवत असताना तिच्या आईचा आणि रमाकांतचा फोटो खाली पडलेला असतो, जो मीडियाने चुकीच्या पद्धतीने काढलेला असतो. मग तो फोटो पाहून तिला अर्णव जे काही म्हणाले ते सगळं आठवत असतं की जोपर्यंत तू माझ्यासमोर हे प्रूफ करत नाहीस तोपर्यंत आपलं नातं पुढे जाणार नाही. ईश्वरीच्या डोक्यात आता काहीतरी सुरू होतं.
तर इकडे आईचं म्हणजेच सुप्रियाही स्वयंपाक करत असते आणि ईश्वरी पटकन आईला फोन करायला विचार करते. ती म्हणते की नाही, आता मला तरी वाटतं की हा एक माझ्यासमोर एकच उपाय असू शकतो की मी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींमधून आईंना म्हणजेच आईला हे सगळं सांगून क्लिअर करून टाकेन. तेव्हा ईश्वरी आईला शेवटी विचार करून फोन लावतेच आणि म्हणते की आई, मला एक गोष्ट बोलायची आहे तुझ्यासोबत. तेव्हा ती म्हणते की बोल ना, काय झालं आता. तेव्हा ईश्वरी म्हणते की जे काही घडलं होतं मागच्या वेळेला, म्हणजे तुझ्याबद्दल आणि अर्णव सरांच्या बाबांबद्दल, त्या गोष्टींबद्दल मला जरा बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी तिला सगळं काही सांगते आणि ईश्वरी म्हणते की आई, माझ्या डोक्यात आत्ताच एक प्लॅन आला आहे आणि तो प्लॅन आत्ताच्या आत्ता आपल्याला एक्झिक्यूट केला पाहिजे आणि तेव्हा जाऊन काहीतरी नक्की होऊ शकतं. तेव्हा ईश्वरीची आई म्हणते की नक्की कोणता प्रॉब्लेम, म्हणजे काय सुचलंय तुला इशू. तेव्हा ईश्वरी म्हणते की ऐक मी काय सांगते. आता ईश्वरी आईला जो काही सीन आहे, म्हणजे